कसं वाटतंय? खाता येते सगळीकडे खाऊन पहा. हा दोन्हीकडे खाल्ली. जवळ घ्या. भिंत कच्ची आहे. कच्ची नाही आहे. तुम्ही टाका ना. तुम्ही अजून दवाखान्यातच आहे. हो. टाका टाका. दोन्हीकडे जाऊन पहा. हा नमस्कार दादा. नमस्कार. आजची तारीख आहे 24 मार्च 2026 आणि एकदम सकाळी सकाळी आपण सर्जरी सुरू करतोय. तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि सुरुवात करूया पहिल्याच प्रश्नापासून. तुमचं नाव, दातांचा त्रास आणि वय किती आहे? माझं नाव आहे सुधाकर ठाकरे, सिंधी रेल्वे, वर्धा जिल्हा. अच्छा, वर्ध्यावरून. हां. आणि वय किती आहे तुमचं? वय माझं आहे 57. 57. आणि काय त्रास आहे दातांचा? त्रास म्हणजे खालचा जो जबडा आहे, जबड्यामध्ये एकही दात नाही आहे. ओके. आणि मागचा जो वरचा जो जबडा आहे त्याच्यामध्ये मागच्या दाढा नाही आहे. दोन्ही साईडला? हां, दोन्ही साईडला. ओके. पण आतापर्यंत मी काहीतरी असं टाइमपास करत आलो, करू बा. पण आता कसं आहे, खूप त्रास व्हायला लागला. आणि घरी कसं तरी आपण ऍडजस्ट करतो, पण जर कुठे जातो म्हटलं प्रोग्राम मध्ये वगैरे, आणि नाही लागलं कुठे कुठे जावे लागते. बरोबर. पण मग तिथं खूप त्रास व्हायचा. म्हणजे जिथं आपलं जेवण पूर्ण व्हायचं, पुऱ्या जेवणानं मग असा प्रॉब्लेम येत होता. किती दिवस झाला हा त्रास चालू? हा जवळपास 4 ते 5 वर्ष झाले. 4 ते 5 वर्ष झाले. आणि कशामुळे दात गेले तुमचे? हे दात असे सहज गेले. मला असं दात काढण्यामध्ये सकाळी मी हॉस्पिटलमध्ये गेलेही नाही. सहज हालाचा आणि सहज पडून जायचा. ओके. असं घरी कोणाला झालं याच्या आधी, वडिलांना किंवा? ना झालं, पण ते कसं आहे त्यांच्या ओव्हर एज मध्ये झालं. तुम्हाला लगेच झालं? हा. आता ओव्हर एज मध्ये प्रत्येकाला हा समस्या येतेच. मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही वर्धेवरून आलात, रेल्वेने रिझर्वेशन करून पुण्याला पोहोचलात, तुमच्याकडे कोणी नातेवाईक नाही, तुम्ही हॉटेलमध्ये थांबलाय. आम्हाला या गोष्टीचं खरंच कौतुक असतं की आपल्याकडे पेशंट दुरून येतात, आपल्याकडे विश्वास दाखवून येतात. हा तुमचा जो विश्वास आहे हा कसा तयार झाला? तर हा माझा विश्वास एका दिवशी संपादन नाही झाला. तुमचे जे युट्यूबवरचे जे व्हिडिओ वगैरे आहे ते मी बरेच सर्च केले, पाहिले. आणि कसं आहे, तुम्ही कमी जास्त काही बोलू शकता, पण जो समोरचा जो पेशंट आहे त्याच्यावर तर सगळं झालेलं असते, तर तो नाही बोलू शकत ना. तर त्याचा जो फीडबॅक आहे तो मला चांगला वाटला, तो खरा वाटला. आणि त्याच्यामुळे मग मी इथे डिसिजन घेतलं. मी तुम्ही अजून व्हिडिओ पाहिलेत, पेशंटचा फीडबॅक घेतला, तरीही माणूस म्हणून आपण असं विचार करतो की यार आपण इतक्या दूर जायचं आणि पहिल्याच दिवशी सर्जरीला हो म्हणायचं. म्हणजे तुम्ही आला काल आणि तुम्ही डायरेक्ट सर्जरीला होस की बाबा आमची कालच करा. पण घरून निघते वेळेसच मी पूर्ण तयारीने आलो ना, कारण हा माझा मुलगा त्याला बेंगलोरला राहते आणि मग माझ्यासोबत येणार असं कोणी नव्हतं. आणि याला 7-8 दिवशी तर होत असतो, म्हणून म्हटलं चल बा करूनच घेऊ, आणि प्लॅनिंग न चालू मी. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. मी नेहमी हा प्रश्न विचारतो की विश्वास तुम्ही टाकला, डॉक्टरांना भेटला, तर घरून निघताना जे ठाकरे साहेब आहेत त्यांचा तो विश्वास आणि डॉक्टरना भेटल्यानंतरचा काय अनुभव होता? तुम्ही डॉक्टरांना जेव्हा भेटला तर तुमचं कसं? भेटल्यानंतर तर मग अधिक हे झालं. त्यांनी जे आपल्याला सांगितलं त्याच्यावर तर खूप विश्वास झाला. आणि तुमच्यासारखे डॉक्टर फार क्वचित. कारण कसं आहे, पेशंट हा बेडवर पडण्याआधीच पैशाचं हे केलं जाते, पण तुमच्या इथे कधीच हे नाही. असं म्हणजे घरच्यासारखं वातावरण आहे, सांगण्याची पद्धत. आणि काही असं त्या पेशंटला प्रेशरमध्ये सांगितलं नाही जात. आज आपण सर्जरी सुरू करतोय. सर्जरी काही मोठी नसते, पेनलेस असते, पण मनात ज्याच्यावर आपण हे प्रक्रिया करणार आहे त्याच्या मनात काही ना काही चालत असतं. थोडी भीती असते, थोडस नर्वसनेस असते, थोडी उत्सुकता पण असते. सगळं काय असतं, त्यांना लाभ भेटणार. बरोबर. तुमच्या मनात काय चाललंय आता? पेन होईल हे सगळं आहे, पण याच्यापेक्षा मी जो आतापर्यंत जो अनुभव घेतला, मला स्वतःचा त्रास
हा त्याहीपेक्षा जास्त वाटला ना. जेवण नाही व्हायचं नीट. हा त्याच्यामुळे हा एक दिवस त्रास होणारच आहे. तर मनात अशी काही नर्वसनेस नाही, नाही. उत्सुकता आहे. काय अपेक्षा आहे मग सर्जरीच्या फक्त दातांच्या? अपेक्षा एवढीच आहे आणि लॉंग टर्म मध्ये राहिलं पाहिजे आणि व्यवस्थित राहिलं पाहिजे, बस एवढीच अपेक्षा आहे. आणि दात कसे दिसायला पाहिजे, दिसायला कसे असायला पाहिजे? दिसायला चांगले. जेव्हा आपण पेशंट कोणताही खर्च करून करतो, दिसणं आणि बाकी ह्या दोन्ही गोष्टी आल्याच पाहिजे. तर व्हिडिओ आज तिसरा दिवस आहे आणि तुम्हाला तिसऱ्या दिवशी दात बसलेत. सर्जरी झाली, तुम्ही थांबला, हॉटेलला थांबला. तुमचा अनुभव ऐकायचा आहे. काय अनुभव आहे 3 दिवसांचा? डॉक्टर कसं आहे, बरेच आहे, पण इथे जे डॉक्टर म्हणून आम्हाला जे ही मिळाली ती खूप चांगली आहे. आणि परत डॉक्टर आपण कुठे डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतल्याबरोबर पहिले पैशाची डिमांड केली जाते. इथं कुठलाही असा प्रकार मिळाला नाही. मग आम्हाला एक घरच्यासारखं वातावरण वाटलं इथं. सर्जरीचा काय अनुभव होता? सर्जरीचा काही नाही, एकदम चांगला. तेवढा थोडा सर्जरी म्हटलं थोडाफार त्रास जाणवतोच, पण असा काही एवढा त्रास नाही जाणवत. तुम्ही सर्जरी झाली, मग हॉटेलला गेला, त्या दिवशी पहिल्या दिवशी रात्रीचा काय अनुभव होता? काही डोकं दुखलं? नाही, काही नाही. आणि आज तुम्ही दात लावले, खाऊन पाहिलं, खाण्याचा काय अनुभव आहे? खाण्यात चांगला, दोन्ही साईडनं चांगला खाता येतो. चेहरा बदलला, दात आवडले तुम्हाला? हा, आवडले. यंग दिसतंय, तरुण दिसतंय. नाही, माझ्यापेक्षा दिसणाऱ्याला कसं वाटते ते पण महत्वाचं आहे. तर अजून तुम्ही घरी व्हिडिओ कॉल वगैरे नाही केला का? नाही. मुलगा काय म्हणाला? मुलगा चांगला वाटते म्हणे. मुलगा चांगला वाटतं म्हणाला. मला अजून विचारायचं आहे की वर्धेवरून तुम्ही आलात, म्हणजे काही जवळ नाही आहे, वर्धा काही जवळ नाही आहे, ट्रेननी आलात, एवढा दूरचा प्रवास, लांबचा प्रवास तुम्ही करून आलात. तुम्हाला असं वाटतं की आपला निर्णय सार्थ झाला? हो, झाला ना. आणि मी आज एवढा निर्णय घेतला, जवळपास मी तुमचे 1 वर्षापासून व्हिडिओ बघत आहो. आणि ते जे व्हिडिओमध्ये जसं आता मी जसं सांगून राहिलो तुम्हाला, तसंच मला त्या व्हिडिओमध्ये कॉन्फिडन्स आला का नाही आहे इथे काहीतरी. म्हणजे तुम्ही आमचे जे नवीन पेशंट असतील त्यांच्यासाठी. आणि कधी असं वाटते का रियालिटी याच्यात फरक आहे का बा, पण मला रियालिटी पेक्षा काहीतरी वेगळं वाटलं इथे. व्हेरी गुड. डॉक्टर मनीष आता बाजूला आता मगाशी काय हे झालं, इम्प्लांट टाकले, संभाजीनगरवरून आले म्हणून. म्हणजे येणाऱ्या, मी आता 2 दिवसात 3 दिवस इथे पाहिलं, येणाऱ्या प्रत्येक पेशंट पॉझिटिव्ह आहे तुमच्याबद्दल. व्हेरी गुड. डॉक्टर मनीष विषयी तुमचे एकदम चांगले. आणि आमच्या टीम, आमचं स्टाफ एकदम सगळं चांगलं. आमचे नवीन काही पेशंट येतील, तुमचा व्हिडिओ पण पाहतील, तर काय तुमचं त्यांना काय सांगणं आहे? नाही, कोणी चांगला खात्रीने येऊन जायचं. ज्यांना दाताचा त्रास आहे त्यांनी खात्रीने यायचं. खूप धन्यवाद. तर व्हिडिओ संपवण्या